Zee 24 तास एक पाऊल पुढे। अरविंद केजरीवालांच्या नव्या पक्षाविषयी आपण बोलतो आहोत। याविषयीच आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। आमचा प्रश्न होता, केजरीवालांचा नवा पक्ष मतांच्या राजकारणामध्ये यशस्वी होईल का? आणि बघा लोक काय म्हणतात, 20% लोक म्हणतात की होय यशस्वी होईल, तर 76% लोक नाही म्हणतात। 76% लोकांना विश्वास वाटत नाहीये। कुमार सप्तर्षी, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या मुद्द्यावर आपण थांबलो होतो तिकडे येतो। राजकारणामध्ये व्यवहार सांभाळावा लागतो, मग तो मतांचा व्यवहार असेल किंवा इतर अनेक प्रकारच्या तडजोडींचा व्यवहार असेल। कुठला हा व्यवहार सांभाळणं आता या पक्षासमोर आव्हान आहे की जो सांभाळणं या पक्षाच्या व्यवहारात बसत नाही असं तुम्हाला वाटतं किंवा बसणार नाही? माझं मगापासूनचं म्हणणं आहे की या पक्षाला भूमिकाच नसल्याने फक्त तडजोड एवढंच आहे आणि नुसत्या तडजोडी सांभाळता येत नाही। काही तडजोडींना नाही म्हणायला सुद्धा लागतं। राजकारणामध्ये ऍडजस्टमेंट असली तरी तुमचा आत्मा कुणी देत नसतं। तर यांचा आत्मा काय हेच कळत नाही। यांना एकच आहे की लोक चारित्र्य संपन्न कसे आहेत ते ओळखणारे, म्हणजे यांच्याकडे काहीतरी यंत्र आहे की दुसऱ्याचं चारित्र्य तपासू शकतात आणि मग ते करता करता त्यांच्या ज्या वेगवेगळ्या विषयांसंदर्भातल्या भूमिका आहेत त्या कदाचित अजून काही दिवसांनी समोर येतील की, म्हणजे अजून त्यांचं नाव पण आलेलं नाहीये। त्यांची विदेश नीती काय आहे, एफडीआय विषयी त्यांना काय वाटतं किंवा अणुकराराविषयी त्यांचं काय मत आहे, या भूमिका ते कदाचित येतील काही दिवसांनी। नाही आल्यात ना, नाही घेतील ना, मग त्यावेळेला म्हणजे ते एक असं म्हणतात, ओळखा बरं पक्षी, ते म्हणतात दगड मारा, बुडाले ते बेडूक, उडाले ते कावळे। इतक्या तर्कावर हे सगळं चाललेलं आहे। आणि चारित्र्य संपन्नमध्ये इंटरव्ह्यू घेऊन कुठं पक्ष चालतात का? तर कॉम्रेडचे इंटरव्ह्यू, कॉम्रेडच्या चारित्र्यावर विश्वास नाही, म्हणजे अण्णाही इंटरव्ह्यू घेणार आणि केजरीवालही इंटरव्ह्यू घेणार। यांचं इंटरव्ह्यूवर फार आहे। यांच्या पक्षाचं नावच इंटरव्ह्यू पक्ष ठेवायला पाहिजे, मुलाखत पक्ष, म्हणजे मुलाखत घेणार हे। आणि तर म्हणून मला याच्यात काही ठोस दिसत नाही। हे जमले नाही म्हणून ते केले। अगदी भाई, तुम्ही काय म्हणाले? हे जमलं नाही तर परत हे करतो। नाही, कसं आहे की त्यांनी त्यांच्या त्या व्हिजिट डॉक्युमेंटमधले जर काही मुद्दे जर आपण पाहिले तर ते अण्णांनी आणि या चळवळीने उचललेलेच सगळेच मुद्दे आहेत भ्रष्टाचाराशी संबंधित। परंतु मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटते की त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यावर वक्तव्य केलंय, आपल्या त्या डिझेल प्राइसच्या बाबतीमध्ये आणि ऑइलच्या ह्याच्या बाबतीमध्ये ते वक्तव्य केलंय। ते मला हे कळत नाही की त्यांनी हेही सांगितलं की माझ्याकडे टीम आहे ते अभ्यास करणारी। तिथे त्याने दिलंय की ते $3 तयार होणार आहे, ते $100। एक साधी गोष्ट आहे की जगभरातल्या ह्याचं ओपेक हे आहे ते नियंत्रण करते जगभरातल्या सगळ्या ह्या तेलाच्या बाबतीमध्ये। आता हे साधं केजरीवाल सारख्या आयरस असलेल्या माणसाला समजू नये आणि त्याने हे असं सांगणं म्हणजे हे एक छोटंसं उदाहरण झालं। बिलकुल त्यांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आहेत। म्हणून सप्तर्षी म्हणतात ते खरं आहे, ठीक आहे, त्यांनी तो त्यांच्या त्या मनातली तीव्र इच्छा त्यांनी हे केली, परंतु याचा फारसा काही हे होईल असं आम्हालाही वाटत नाही। ह्याच्या अगोदरही मी असंच बोललो होतो, म्हणजे काय मी काय नवीन बोलतो अशातला भाग नाही। लोकशाहीने जरी त्यांना तो अधिकार दिला असला पक्ष काढण्याचा, तो त्यांनी गाजवला। पण धोरणं बघून लोक मतदान करतात ह्याच्यावर तुमचा गाढ विश्वास आहेच। म्हणजे या देशाच्या लोकशाहीचा काही विशिष्ट असा बाज आहे, जगभराच्या नाही। आपला फेडरल जो स्ट्रक्चर आहे तसा जगभरामध्ये नाही। त्यामुळे आपल्या ह्या फेडरल स्ट्रक्चरचा एक विशेष असा राजकीय बाज आहे आणि त्या बाज जो आहे तो असावाच लागतो। मग मायावतीनं जेव्हा स्वप्न पडायला लागले की मी या देशाची पंतप्रधान होऊ शकते, जेव्हा आता अलीकडे मुलायम सिंगांना पडायला लागलंय, नायडूंना पडत होतं, एनटी रामारावांचे जावई त्यांना स्वप्न पडायला लागलं होतं या काळामध्ये। पण आहे ह्याच्याविषयी मला विश्वंभर चौधरींना विचारायचं आहे। चौधरी सर, धोरणं या पक्षाची व्यवस्थित नाहीत, अजून क्लिअर नाहीये, त्याच्यामुळे हवेत या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं सप्तर्षी पण म्हणतायत आणि भाई जगताप सुद्धा म्हणतायत। तुम्हाला असं वाटतंय का की गेल्या काही वर्षातलं जे राजकारण आपल्याकडे सुरू आहे त्याच्यावरून तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षांवर टीका केलेली आहे, त्या पक्षाचं धोरण काय आहे कागदावरचं हे बघून मतदान होतं, यावर तुमचा विश्वास आहे का? नाही, अजिबात नाही। मला असं वाटतं की पैसा, दारू आणि गुंड हे 3 महत्वाचे फॅक्टर आहेत आणि म्हणून मी हेही मांडलं होतं की जर आपल्याला वाटत असेल की भ्रष्टाचाराच्या विरोधात एक पक्ष काढायचा आहे तर आपण हेही तपासलं पाहिजे की मतदान केंद्रावर जाताना मतदाराचा, प्रत्यक्ष मतदाराच्या अजेंड्यावर भ्रष्टाचाराला कितवी प्रायोरिटी आहे। म्हणजे मतदार काय काय पाहून मतदान करतो, जात पाहून करतो, पैसा पाहून करतो, माझा शेजारी आहे, माझ्या संपर्कात आहे, शत्रू असला तरी माझ्या घरा शेजारी राहतो, इथपासून। भ्रष्टाचार ही फारच त्याच्यात प्रायोरिटीमध्ये शेवटची गोष्ट आहे। धोरणाचं जर आपण म्हणत असू तर आज कुठल्या पक्षाचं धोरण वेगळं आहे असं आपल्याला वाटतं?
मला वाटत नाही. हे बघा की जर आपण मी नेहमीच असं मांडत आलो की 91ला जागतिकीकरणानंतर सगळे इझम संपले आणि फक्त कॅपिटलिझम शिल्लक राहिला. समाजवादी मुलांनाही इन्व्हेस्टमेंट पाहिजे, नितीश कुमारांनाही पाहिजे, ममता बॅनर्जींनाही पाहिजे, काँग्रेसलाही पाहिजे, भाजपालाही पाहिजे. तेव्हा आज धोरणाच्या बाबतीत कुठला पक्ष वेगळा राहिलेला आहे असं मला वाटत नाही. अगदी म्हणजे धोरणापेक्षा मतदार हा जो आहे तो कॅन्डिडेटला बघून जास्त मत देतो असं मला वाटतं. अगदी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रामाणिकपणाचे किंवा चारित्र्याचे निकष बदलण्या अगोदर मतदारांच्या प्रायोरिटीज बदलण्याची गरज आहे, तरच केजरीवालांसारखे पक्ष यशस्वी होतील. एक्झॅक्टली. हे बघा, देशामध्ये प्रबोधन केल्याशिवाय काही होऊ शकत नाही. जर आपल्याला सिस्टीम बदलायची असेल तर प्रबोधन करत राहणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण केलं पाहिजे. मतदारांमध्ये जागृती केली पाहिजे. मला असं वाटतं की जर समजा एक लॉजिक असं मान्य केलं की आतापर्यंत सगळे लोक भ्रष्टच उभं राहत होते, पर्यायच नव्हता आणि म्हणून आता शुद्ध लोकांची एक टीम निघालेली आहे. प्रश्न असा येतो की लोकांची ती प्रायोरिटी नाहीये. असं नसतं तर भ्रष्ट नेते 3-3, 4-4 वेळा निवडून आले नसते. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकांचं काय म्हणणं आहे, लोकांच्याकडे कान ठेवण्याची गरज आहे असं मला वाटतं. अगदी आपली वेळ संपत आलेली आहे. चपळगावकर सर, तुमच्याकडे येतो. या चर्चेच्या शेवटी जो प्रश्न निर्माण होतो आहे की ज्यांनी नेतृत्व करायचं, ज्यांच्या हातामध्ये सत्ता असेल त्यांना आधी बदलायचं की जे सत्ता देणार त्यांना आधी बदलायचं? काय म्हणाल तुम्ही, ही कशी प्रक्रिया इथून पुढे व्हायला पाहिजे? जे सत्ता देणार त्यांना बदलणं ही आवश्यक गोष्ट आहे. हे जे विश्वंभर चौधरींनी सांगितलं ते मला जास्त मान्य आहे. कारण या लोकांना आजही भ्रष्टाचार हा फार वाईट आहे असं वाटत नाही. कारण भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत, आता उदाहरणार्थ असं आहे की एखादं लार्जेस आहे, सरकारतर्फे दिली जाणारी देणगी आहे, त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा संबंध नाही हे मला कळतं. म्हणून त्याचा भ्रष्टाचार नष्ट करणं ही सोपी गोष्ट आहे. अगदी. पण रस्त्यावरती मी अतिक्रमण करतो, 3 फूट माझी पायरी पुढे आणतो आणि याकडे नगरपालिकेच्या माणसानं माझ्याकडून 100 रुपये घेऊन माझ्याकडे दुर्लक्ष करावं असं मी म्हणतो. हा भ्रष्टाचार लोकांच्या हाडीमासी अधिक खिळलेला आहे. याच्यातून बाहेर पडल्याशिवाय मग ते कोळसा वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टींच्याकडे आपल्याला लक्ष देता येणार नाही. लोकांना ती तितकंसं गंभीरच वाटत नाही, अशी आज परिस्थिती आहे. अगदी. लोकांची मनोवृत्ती बदलायची असेल तर आपल्याला एक स्वच्छ तऱ्हेचा कार्यक्रम त्यातले त्यात हे पाहिजे. आणि दुसरं अजून की लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करण्याचं राजकीय पक्षांनी थांबवलं पाहिजे. आता जर तुम्ही सबसिडीज कमी करणार नाही तर देशाच्या विकासाला, गरिबांच्या विकासाला पैसा कुठून आणणार याचं उत्तर काही नाही. त्याचं उत्तर काळा पैसा आणावा. आता काळा पैसा उद्या सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत ट्रेनने येणार आहे वॅगन भरून, हे काही खरं नाही. तर आपल्याला जे करायचं आहे, तुमचं सरकार, विरोधी पक्ष जे आज आहेत त्यांचं सरकार आलं तरी त्यांना सबसिडी कमी करावीच लागेल, नाही तर जगताच येणार नाही. आपली ग्रीस आणि याच्यासारखी सगळी अवस्था होऊन जाईल, पोर्तुगालची आज जशी, स्पेनची तशी. अगदी. चपळगावकर सर, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला की आधी लोकांना बदलण्याची मूळ गरज आहे. सत्तरची अगदी शेवटी 30 सेकंदामध्ये आम्हाला सांगा की हे नेमकं दुष्टचक्र कसं सोडवायचं? म्हणजे लोकांना जे मतदान करणार त्यांच्या प्रायोरिटी बदलल्याशिवाय चांगले लोक सत्तेत कसे येणार, आणि चांगले लोकांना जर नंतर सत्तेत आणायचं असेल तर आधी लोकांच्या प्रायोरिटी कशा बदलणार? हा विषय आधी काय नंतर काय हे बरोबर नाही. आपल्याकडे असं मानलेलं आहे की एक वाद सोडवता येत नाही. आधी कोंबडं की आधी अंड, आधी कोंबडी का आधी अंड, हे वाद सोडवता येत नसतो. हे सायमल्टेनियस एकाच वेळी चाललेली प्रक्रिया असते. समाज प्रबोधनही चालू करावं लागतं आणि प्रथमतः लोक लगेच विजय होतील असं नाही, पण निदान बदमाश नंबर 1 पाडता येतो. कारण पाडायला 3-4 हजार मतं लागतात, निवडून यायला जास्त लागतात. तर निदान लोक, वाईट लोक पाडायचे, यांनी तरी सुरुवात लोक करू शकतात आणि ते लोक ऐकू शकतील. प्रश्न तो नाहीच आहे. तुम्ही जेव्हा नवा पर्याय म्हणता त्यावेळेला काँग्रेस सारखा एक पक्ष 129 वर्षाचा, त्याची एक परंपरा, ते गेलेले संकट, त्यांनी लावलेली आणीबाणी, या सगळ्यांपेक्षा तुमचं काय वेगळं आहे? भाजपचा काही फार मोठा इतिहास नाही. ब्रिटिशांनी ती एक त्यांना काढून दिलं RSS त्या ब्रिटिश मॅन्युअल प्रमाणे. फौजेच्या मॅन्युअलवरती RSS तयार झालेली आहे. तर त्याच्यानंतर फार इतिहास नाही, पण जनता पार्टीमध्ये मेनस्ट्रीम मध्ये ते आले. तर एक तर सदैव तुम्हाला पॉलिटिकली करेक्ट राहावं लागतं. अगदी. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिजन असावी लागते की पुढे काय घडणार आणि आजच्या शक्ती कशा काम करतायत
त्यांना किती वळण देऊ शकता तुम्ही? थोडं वळण देऊ शकता तुम्ही. अशी मोटारीच्या सगळ्या बाजूने तिला दिशा नाही देऊ शकत. थोडंसं एक अष्टाबदानी असावं लागतं. वर काही लागत नाही ना झाडं, खाली खड्डा नाही ना, बाजूला कोणाला घासत नाही ना, एवढं बघून पक्षाची मोटर चालवता येते. अगदी. मात्र ही या नव्या पक्षाची मोटर कशी चालते हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. आपली वेळ संपलेली आहे. सध्या जिथून आपण चर्चा सुरू केलेली होती की मैं अण्णा हूं पासून ते मैं आम आदमी हूं पर्यंतचा प्रवासी प्रगती की अधोगती, सध्या ही वस्तुस्थिती आहे. मात्र सगळ्यांनाच आपल्याला मान्य करावं लागेल. पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की ही वस्तुस्थिती ही अधोगती ठरती आहे की प्रगती ठरतीये. मात्र एका नव्या राजकीय पक्षाचं स्वागत सध्या भारतामध्ये झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. त्याचं भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी स्वागत केलेलं आहे. आणि या दोन प्रमुख पक्षांनी इतक्या खुल्या दिलाने स्वागत केल्यामुळं हा राजकीय पक्ष किती मोठं आव्हान निर्माण करणार याविषयी सुद्धा वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. दिल्लीच्या निवडणुका जवळ आहेत, 2014च्या निवडणुका सुद्धा जवळ येत आहेत, घोडा मैदान जवळ आहे. काय होतं हे त्याच वेळी आपल्याला कळेल. सध्या मात्र नवीन पक्ष आलाय एवढीच एक भर राजकारणामध्ये देशाच्या पडलेली आहे. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन याविषयी चर्चा केल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.